सखू, वाटेल ते झालं तरी आज तू उंबरठ्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. माझ्यावरती सगळ्यांनीच बंधने घातली. अशा परिस्थितीत मी बाहेर पाऊल टाकू का? पण तिने काही चुकीचं केलं तर त्याआधीच तिला थांबवायला हवं. काय काय म्हातारे, होमामध्ये आहुती टाकण्यासाठी काय घागरभर तूप आणलंयस? थोडं थोडं टाका, नाही तर भडका उडेल. अबे, काय केलं ते? काय म्हातारे काय केलं? अरे ओम विजळा. अगं ए म्हातारे, अपशकुनी, अगं काय केलंस तू? अगं तूप टाकायच्या ऐवजी तू पाणी ओतलंस होमामध्ये. अगं दात कसले काढते? अरे हाय कोणी म्हातारी? कुठून आली अवदासा? अरे धरा धरा ना, धरा धरा. ताई, आरती माझी घुसमट थांबलीये. मला नेहमीसारखा श्वास घेता येतोय. त्या आरती दुसरी सकून निघून गेली असणार. ती होमाच्या ठिकाणी तर गेली नसणार ना. राहून राहून ही शंका माझ्या मनात येते. विठुराया, काय करू रे मी? जाऊ का? पण मी आऊंना शब्द दिलाय
की घराच्या बाहेर पडणार नाही म्हणून. नको नकोच जायला. शेवटी मर्यादा ओलांडलीसच ना? बाहेरून येतेस ना? कुठे आग लावायला गेली होतीस? बोल, काय उद्योग करून आलीयस? नाही वंस, मी फक्त इथेच गेले होते, बाकी कुठेच नव्हते गेले. मला श्वास घ्यायला त्रास होत होता ना, म्हणून फक्त मोकळ्या हवेत गेले होते. हे तुझ्या बोलण्यात यायला मी म्हणजे तुझा भोळसट नवरा दिगू नाहीये. इथेच गेले होते, ओसरीत गेले होते असं केविळवाणा तोंड करून आणि डोळे अच्छे करून म्हटल्यावर लगेच विश्वास बसायला. हो पण तू काही अंगणात वगैरे गेली नव्हतीस, तू बाहेरच गेली होतीस. माझ्याकडे खोटं मुळीच चालणार नाही, त्यामुळे कबूल कर. नाही वंस, मी खरंच इथेच ओसरीतच गेले होते. माझ्यावर विश्वास ठेवा. अगं विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहेस का तू? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुला बाहेरून येताना. बघितलंय की नाही? पण वंस, मी इथेच होते आणि इथूनच घरात येत होते. खोटारडी कुठची? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय बाहेरून म्हणजे बाहेरून. आता रमाईला येऊ देत, सांगते की नाही बघ. हो वंस, पण बघा बघा, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय म्या. आणि काय पाहिजे? ती म्हातारी नाही, सकुताई होत्या त्या. अरे बत्त्या, असं कसं होईल? ती सकू कशी असेल? ती तर म्हातारी होती ना. आणि हे बघा, तुम्हाला भास झाला असेल, त्याच नजरेतून बघताय म्हणून सकू दिसली असेल, बाकी काही नाही. नाही काय म्हणाल? हा द्या पुरावा. ती सकूच म्हातारीचं रूप घेऊन आपल्याला फसवायला आली होती.